रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि मिस्टर अचानक म्हणाले, गरबा पाहायला जायचं का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तसं तर मग सगळं आवरून घेतलं आणि मग काय गरबा पाहायला निघालो. पोहोचलो तर खूप गर्दी होती. मग काय देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आतमध्ये गेलो. पहिले गेलं तर तिथे एक प्रोग्रामच चालू होता डान्सचा. मग आम्ही पोहोचल्यावर तो डान्सचा प्रोग्राम संपला आणि लगेच गरबाला सुरुवात झाली. मला तर गरबा खेळायची खूप इच्छा होत होती, पण काय शार्वीला सांभाळायलाच कोण नव्हतं, कारण की मिस्टर आतमध्ये गरबा पाहायला आलेच नव्हते. मग काय माझा सगळा मूडच ऑफ झाला. शार्वीला मी तर सांगत होते की शार्वी, तू गरबा खेळ किंवा दांडिया खेळ, पण ती एवढी गर्दी पाहून घाबरून गेली होती. एका ठिकाणीच मला चिटकून बसले होते. मग काय ती पण खेळली नाही आणि मलाही खेळता आलं नाही. थोड्या वेळ आम्ही बसलो. सर्व मस्तपैकी छान नटून थटून आले होते. खूप छान वाटत होतं. 1-2 तास बसलो. मग काय गरबा तर काही खेळता आला नाही. म्हटलं थोडीशी आपली स्वतःची क्लिपच काढून घेऊया. मग शार्वीची माझी छोटीशी एक क्लिप काढून घेतली. शार्वी पण खूप एन्जॉय करत होती. तिला पण घरी जायची इच्छा नव्हती. 11:30-12 वाजेपर्यंत थांबलो आणि मग काय घरी यायला निघालो. घरी येतानाच काय दांड्यांच्या तिथेच सगळ्यांना नाश्ता आणि थोडंसं कोल्ड्रिंक्स दिलं होतं. मग येताना कोल्ड्रिंक्सची बॉटल घेऊन आलो. 12:30 वाजता शार्वी काय घरी येऊन कोल्ड्रिंक्स पीत होती. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.